मित्रांनो, सकाळ सकाळचं वातावरण बघा इकडे गोव्यामध्ये आज काय झालंय. आज थोडं ढग भरून आलेत. गेले 2-3 दिवस पाऊस नाही, पण वातावरण बघा टॉप क्लास वातावरण झालंय. आणि तुम्हाला इकडे बघा, हे बघा, ही दिसतंय बघा, ही खाली भाजी, ही टायकाळ्याची भाजी आहे. ही कोकणात खातात बघा, आपल्याकडे कोण खात नाही चंदगड साईडला. आणि हे वातावरण बघा तुम्ही, आजूबाजूला नारळाला झाडं. आणि मी आता इथं रस्त्यावरती आहे. मस्त वातावरण झालंय. नमस्कार मंडळींनो, मी अक्षय सावंत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मंडळींनो, आजचा ब्लॉग हा रक्षाबंधनचा ब्लॉग होणार आहे. मी आता ताईकडे चाललोय. त्या अगोदर मंडळींनो, आपण व्हिडिओला लवकरात लवकर सुरुवात करूया. पण नवीन जर आपल्या कोण चॅनलवर जर असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या त्या प्रवास जीवनाच्या चॅनलचे तुम्ही सदस्य व्हाल आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल. मंडळींनो, आपण जास्त वेळ न घेताना आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा ब्लॉग हा रक्षाबंधनचा ब्लॉग होणार आहे. तिथे स्वप्नील, ताई, भाऊजी वगैरे असतील. तर आता आपण जाताना तुम्हाला प्रवास दाखवीन. तर मी आता फेरी बोटमधून जाणार आहे. आणि हे माझ्या मागे बघू शकता तुम्ही, मी आता मडकई इंडस्ट्रीमध्ये आहे. आता इथून आम्ही चाललोय. मंडळींनो, ही मडकई इंडस्ट्री आहे. तर आजचं वातावरण बघा पूर्णपणे ढगाळ आहे. आणि आम्ही आता मडकई इंडस्ट्रीच्या रोडवरती आहे. आणि आम्ही इकडे जाणार आहे या साईडला. मंडळीनं आम्ही आता ना मडकईच्या फेरी बोटपाशी येऊन पोचलो आहे. तर तिकडनं फेरी बोट येते बघा. म्हणजे एक आता ही पहिल्या गाड्या सोडणार आणि आता ज्या गाड्या वेटिंगला आहेत त्या गाड्या घेऊन जाणार. तर आम्ही ह्याच आता फेरी बोटने जाणार आहे. तुम्हाला जाताना मी आता फेरी बोटचा प्रवास दाखवतो बघा. पूर्णपणे समुद्राचं पाणी बघा या व्हिडिओमध्ये. या पावसाळ्या दिवसामध्ये ना पाणी भरपूर असतंय, त्यामुळे कोणी कोणी अनुभव घेतला फेरी बोटचा. तर मंडळींनो, ते समोर दिसतं ना ते जुवारी ब्रिज आहे. तर तुम्हाला दिसतं बघा तिकडं, तर ते जुवारी ब्रिज आहे. आणि हे भरपूर फेमस आहे. इथं भरपूर असे पर्यटक आता गोव्यामध्ये आले तर इकडे बघायला येतात. आता आम्ही सध्या फेरीबोटने चाललोय. तर फेरीबोटचं वातावरण बघा, पूर्णपणे पाणी भरलेलं आहे. आणि समुद्र पूर्णपणे खवळला आहे, बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला मी ब्रिज झूम करून दाखवतो बघा. हे बघा, ते ब्रिज आहे. काही आता मी ताईकडे येऊन पोहोचलोय. तर आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन राहील. ताई इकडं थोडं लांब लागतं. बाबू, इकडे बघ, इकडे बघ. मोबाईल पाहिजे तुला? फोन पाहिजे? अरे कसं काय कसं काय आला माझ्याकडे तू? इकडे बघ, इकडे या. जर मोबाईल दे तुला, मोबाईल दर, दर मोबाईल दर घे, दर मोबाईल घे, तर घे, दर की, तर मोबाईल दर तुला. दर बाबू, नाव सांग तुझं बाळा, सांग की रे. तर ताईन बघा इथं छोटंसं देवघर आपला सेटअप केलं नाही इथं. आणि इकडे यांचं पुरणपोळ्या बनवायचा बेत आहे आज. अक्षराकडे पुरणपोळ्या लाटतंय, तिकडे ताई भाजतंय. तर आज पुरणपोळ्या ताईने बनवायला घेतल्यात. तिला अक्षरा देखील हेल्प करत आहे. आणि तुम्हाला मी आता रूम मधून बाहेरचं वातावरण दाखवतो. हे बघा, काही स्वप्नेल पण आता आलाय. काय सांगायचे यात बाबू, तू सांग बाबू. हा बघा किती शांत बसलाय बाबू आमचा, एकदम शांत बसलाय. आणि तिकडे स्वप्नील मजा करतोय. तर विषय कसा आहे की आता संध्याकाळ झालाय, कारण की आज कोणाला सुट्टी नव्हती. त्यामुळे स्वप्नीला तिकडे यायला वेळ झाला, एक एक येईपर्यंत वेळ झाली. आणि आता रक्षाबंधन आम्ही सेलिब्रेट करणार आहे. तर जास्त कोण नाही, 5 जण आहे. आज का सुट्ट्या नव्हत्या. आता बाबू आहे बघा छोटा. बाबू इकडे ये बाळा. सोमण्या कोणी झालं इकडे? बंधनला बाबू एक आमच्यात ऍड झालाय. तर हा माझा भाचा आहे, तुम्ही बघू शकता. बाबू,
अजून लहान आहे, 1.5 वर्षाचा. तर स्वप्नील इकडं रेडी होतोय बघा. स्वप्न्यामुळे जरा लेट झाला, स्वप्नाला त्याला वेळ झाला. काही सगळ्यांचा आवरेपर्यंत थोडा वेळ झाला, एक आवरायला प्रत्येकाचा वेळ झाला. आणि त्यामुळे आणि कोण सगळेजण कामावर असतात, कोणाला सुट्टी नसते, त्यामुळे आम्ही संध्याकाळचं सेलिब्रेट करतोय. इकडे चोरून चोरून पावडर लावतोय. जेवणाची तयारी चालू आहे यांची. तर आता मी जेवणार आहे. आता आमचं बऱ्यापैकी आता आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन कम्प्लीट झालं. संध्याकाळी आम्ही सेलिब्रेट केलं, कारण की सगळेजण कामाला असतात, कोणाला सुट्टी नसते, कोणाला सुट्टी असते. तर आम्ही संध्याकाळी आता फ्री होतो, त्यामुळे सेलिब्रेशन आम्ही कम्प्लीट केलं. तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर रक्षाबंधन ही प्रथा पिढ्यानपिढ्या भाऊ-बहिणीचं हे नातं पिढ्यानपिढ्या चालू आहे. तर आता हा व्हिडिओ तुम्हाला मी पूर्णपणे जो आपल्या समोर मांडला, तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा. आणि अजून एकदा तुम्हाला मी सांगतो की तुम्ही जर आपल्या या प्रवास जीवनाच्या चॅनलचे सदस्य नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही सदस्य व्हा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची माझी नोटिफिकेशन जर तुमच्या मोबाईलवर, PC, लॅपटॉप जिथे कुठं असेल तिथे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. तर आपलं रक्षाबंधन तुम्ही बघितलं असेल, मराठमोळं रक्षाबंधन, तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.